तर आपण या सेशनमध्ये बघणार आहोत की ॲक्सेस कंट्रोल लिस्ट ACL कशा पद्धतीने वर्क करतो आणि काय तिचे महत्त्वाचे उपयोग आहेत ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. ॲक्सेस कंट्रोल लिस्ट त्याला ACL शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. स्टँडर्ड अँड एक्सटेंडेड ACL कॉन्फिगरेशन अँड प्लेसमेंट नोट्स. Configuration ACL access control lists are used for filter network traffic based on specific area. They can control inbound and or outbound traffic on networks interface. ACL are classified into two main parts. तर ACL जो असतो तो नेटवर्क फिल्टर करण्यासाठी यूज होतो. स्पेसिफिक एरियामध्ये तो काय करतो, इनबाउंड किंवा आउटबाउंड ट्रॅफिक कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि ACLचे बेसिकली दोन टाईप पडतात, स्टँडर्ड ACL आणि एक्सटेंडेड ACL. तर स्टँडर्ड ACLची डेफिनेशन काय आहे? स्टँडर्ड ACL allows you to filter traffic based on solely on the source IP. म्हणजे स्टँडर्ड ACL जो असतो तो आपल्याला अलाव करतो फिल्टर करण्यासाठी सोर्स IP ला. कॉन्फिगरेशन काय आहे? बेसिकली ते समजून घेऊ कॉन्फिगरेशन काय आहे ते. ॲक्सेस लिस्ट, ACL नंबर, परमिट, सोर्स ॲड्रेस आणि वाईल्ड कार्ड मार्क्स, एवढं सगळं त्याचा सिंटॅक्स आहे. सगळ्यात पहिले ॲक्सेस लिहायचं, त्यानंतर ACL नंबर, त्यानंतर परमिट, त्यानंतर सोर्स डेस्टिनेशन आणि त्यानंतर वाईल्ड कार्ड मास्क. अशा पद्धतीनं ते असतं. द कन्फिगरेशन अलाउ ट्रॅफिक फ्रॉम 192.168.1.0 denies any other traffic. Placement. Standard ACL are typically placed near the destination of the traffic. This is because they only inspect the source address of the packet. The स्टँडर्ड पॅकेट ACL जे असतात बेसिकली डेस्टिनेशनच्या जवळ असतात आणि याच कारणामुळं ते सोर्स ॲड्रेस ला शोधू शकतात. एक्झाम्पल जसं की इंटरफेस आहे GIGA0/1, तशा पद्धतीने आपण करू शकतो. तर एक्सटेंडेड ACL म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन आपण बघूया. एक्सटेंडेड ACLs offer more granularity. They can filter traffic based on source address, destination IP address, protocol type, and even port numbers. ओके. तर कॉन्फिगरेशनचा फायदा असा असतो, कॉन्फिगरेशनमध्ये ॲक्सेस लिस्ट, ACL नंबर, परमिट किंवा डेनी, प्रोटोकॉल, सोर्स ॲड्रेस, वाईल्ड कार्ड मास्क, डेस्टिनेशन ॲड्रेस, वाईल्ड कार्ड मास्क आणि त्याचा पोर्ट. अशा पद्धतीने त्याचं पूर्ण स्ट्रक्चर असतं. एक्सटेंडेडचा थोडासा एक्सटेंडेड असतो तो. This example allow only HTTP traffic TCP port 80 from 192.168.0 network to the 10.0.0 network and denies all other IP traffic. Okay. तर प्लेसमेंट बघूया आता. Extended ACLs are typically placed near the source of the traffic because they examine both source and destination information. They applies ACL 100 to outgoing traffic on interface GIGA. तर अशा पद्धतीनं आपण ते जनरेट त्या ठिकाणी करू शकतो. तर कॉन्फिगरेशनचे गाईडलाईन्स कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिलं आहे नंबरिंग. तर नंबरिंग जी असली पाहिजे ती 1 ते 99 ते 1300 टू 1999 एक्सपांडिंग रेंज या रेंजमधले पाहिजे.
आणि एक्सटेंडेडमध्ये जे असतात ते ही रेंज त्या ठिकाणी असली पाहिजे. आता इम्प्लिसिट डेनी, बाय डिफॉल्ट द एंड ऑफ द एव्हरी ACL there is a implicit any. This means if no rule match the traffic, it will deny. म्हणजे काही जर रूल वगैरे मॅच नाही झाला तर डिनाय करतं. त्यानंतर वाईल्ड कार मास्क यूज इन ACL. बरोबर. आता ACL साठी बेस्ट प्रॅक्टिस काय सांगितलेली आहे? स्टँडर्ड ACL आणि एक्सटेंडेड ACL. स्टँडर्ड ACL मध्ये जवळ प्लेस ठेवायचा आहे डेस्टिनेशनच्या. नेक्स्ट मध्ये सोर्सच्या जवळ ठेवायचं आहे. बघून घेऊ शकता की एक्झाम्पल अशा पद्धतीने आहे. तर कन्क्लुजन वरती जर का आपण आलो तर स्टँडर्ड ACL आर सिम्पलर बट एक्सटेंडेड ACL लिटल बिट कॉम्प्लेक्स. थँक्यू.